श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया स्वामी महाराजांचा तुमच्यासाठी काय संदेश, काय संकेत आहे. ईश्वर तुम्हारी पीड़ा दुख दर्द सब देख रहे हैं. ये परीक्षा है तुम्हारे कर्मों की, वो हिम्मत दे रहे हैं. तर तुमच्या आयुष्यात जर आत्ता खूप जास्त असे प्रसंग येत आहे किंवा कठीण तुमचा काळ किंवा कठीण तुमची वेळ आहे आणि खूप त्रास किंवा दुःखांना सामोरे जावे लागत आहेत, तर हे कुठे ना कुठे तुमचेच कर्म होते जे तुमच्यापर्यंत आलेले आहेत. मागच्या जन्माचे सुद्धा कर्म असू शकतात. तर हे कर्म आहेत आणि या कर्मामध्ये तुम्हाला फेडणं गरजेचं आहे. म्हणजे कर्माचा पश्चाताप हा खूप गरजेचा असतो. त्याशिवाय आपल्याला नवीन संधी किंवा आपल्या आयुष्यात एक न्यू बिगिनिंग्स किंवा नवीन गोष्टी घडत नाही. जोपर्यंत आपले मागचे कर्म हे क्लिअर होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या नवीन कर्माची किंवा चांगल्या कर्माचे फळ मिळत नाही. हे तर आहे. पण इथे तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात येणारे कठीण प्रसंग आहेत, त्या प्रसंगांना सुद्धा सामोरे जायला स्वामी महाराज हिंमत देत आहेत. म्हणजे हिंमत असली तर आपण मोठे मोठे संकटांना सुद्धा पार करू शकतो. इथे तुम्हाला हाच संकेत स्वामी महाराजांचे येत आहेत की तुम्ही हिंमत हारू नका. आणि स्वामी महाराज तुम्हाला हिंमतसुद्धा देत आहेत की ही जी परीक्षा आहे तुमच्या कर्माची, यांना तुम्ही पास करा, यांना तुम्ही जिंका. त्यानंतर तुमचे चांगले दिवससुद्धा येतील. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में बीत न जाए रहना. तर इथे जर तुम्ही लोकांचा विचार करत बसाल की तुमच्या आयुष्यात येणारे जे पण दुःख आहेत त्याबद्दल लोक तुमची हास्य करतात किंवा लोक तुम्हाला त्रास देतात किंवा लोक तुम्हाला खूप काही ऐकवतात, तर ऐकून घ्या. कारण इथे तुमचेच कर्म आहे जे क्लिअर होत आहेत. बघा, विनाकारण आपल्यासोबत कोणतीही गोष्ट होत नाही, त्यामागे आपल्याच कर्माचा खूप मोठा वाटा असतो. तर इथे लोक जर तुम्हाला काही ऐकवत असतील, काही बोलत असतील, तरी तुम्ही चिडू नका. तुमचा संयम आहे ना, हा संयम सोडू नका. आणि लोकांचं काय, लोकांनी कोणालाही सोडलेलं नाही आहे. लोकांनी देवाला सुद्धा सोडलं नाही, देवाला सुद्धा बोलले आहेत आणि वाईट वागले आहेत. तर आपण तर माणसं आहोत, साधारणशी माणसं आहोत. तर इथे त्या लोकांकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे, जी लोक तुम्हाला इथे त्रास देतात किंवा काही म्हणतात. संयम रखो, सब्र हमेशा बहुत बड़ा मीठा फल ले आता है और जीवन भर चखने का मौका. इथे तुम्हाला पुन्हा सांगण्यात आले की तुमचा जो संयम आहे ना, तो संयम तुमच्यासाठी इतका मोठा फळ किंवा तुमची ही जी परीक्षा, ही परीक्षा जर तुम्ही पास केल्या तर तुमच्या आयुष्यात ते इथे तुम्हाला तेच सांगण्यात आले की मीठा फल और जीवन भर चखने का मौका. म्हणजे तुमचं आयुष्य एकदम काय म्हणतात, तुमच्या आयुष्यात सोनेरी क्षण येतील. पण ते केव्हा येतील, जेव्हा तुमचे हे कर्म ते सगळे फिरले जातील, ह्याचा पश्चाताप होईल. त्यानंतरच तुमच्या जीवनात खूप चांगले दिवस येतील, कारण तुम्ही स्वामीच्या भक्तीत